पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा मोस्ट वॉन्टेड आरोपी होता. अगदी त्याच्यासाठी पुणे पोलिसांनी 1 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. पण हाच आरोपी आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आलाय. पण आरोपी दत्ता गाडे याला नेमकी अटक कशी झाली, त्याच्या अटकेचा थरार नेमका कसा होता ते समजून घेऊयात. खरं तर आरोपी दत्ता गाडे हा घटना घडल्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या गुणाट या त्याच्या मूळ गावी परतला. तो मूळ गावी परतल्यानंतर दिवसभर घरात आणि रात्रीचा शेतात असा लपत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांची 13 पथकं ही दत्ता गाडेच्या शोधात निघाली. त्यानंतर अगदी तो तिथेच असल्याचं कळताच पुणे पोलिसांची 100 कर्मचाऱ्यांची तुकडी ही काल गुणाड गावात दाखल झाली आणि त्या गुणाड गावाला एकूणच पोलीस छावणीचं रूप आलं. तरी आता आरोपी दत्ता गाडेला अटक कशी झाली, तर आरोपी दत्ता गाडे हा ज्या उसाच्या शेतात राहत होता, जी माहिती मिळाली होती, जिथे सर्च ऑपरेशन खरं तर सुरू होतं, तो मात्र तिथं सापडलाच नाही. तर दत्ता गाडे हा पाण्याची बाटली घेण्यासाठी त्याच्या नातेवाईकांच्या घरी आला आणि त्यानंतर पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि मग पोलिसांनी आपली तपास पथकं आणि शोध यंत्रणा त्या दिशेनं वळवली. तर दत्ता गाडे हा रात्री 10:30च्या सुमारास त्याचे नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी आला. तिथं त्यानं नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि माझी मोठी चूक झाली, मला सरेंडर करायचंय असं सांगून तो तिथून निघून गेला. त्यानंतर नातेवाईकांनी दत्ता गाडे इथे आल्याची माहिती पोलिसांना दिली. मग पोलिसांनी सुद्धा या घराच्या आजूबाजूला परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला. यासाठी त्यांनी पुन्हा एकदा श्वान पथकाची मदत घेतली. यावेळी विशेष म्हणजे पोलिसांना दत्ता गाडेचा बदललेला शर्टही सापडला. त्यामुळे त्याचा वास श्वानाला देऊन पुन्हा एकदा दत्ता गाडेचा शोध सुरू झाला. पण पुढे दत्ता गाडे हा त्या परिसरात असलेल्या एका बेबी कॅनॉलमध्ये झोपून असलेला दिसला आणि याच ठिकाणी तो ग्रामस्थांना दिसला. त्यानंतर ग्रामस्थांनी तो दत्ता गाडे असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर ग्रामस्थांनी जाऊन दत्ता गाडेला बोलण्यात गुंतवलं आणि पोलिसांना बोलावलं. यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेला ताब्यात घेतलं आणि पुढे पुण्याकडे कूच केली आणि मग स्वारगेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं या दत्ता गाडेला ताब्यात घेतलं. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.